नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की सायली ही रात्रीच्या वेळी अभ्यास करत बसलेली असते आणि तिच्या अंगावर कोणीतरी खिडकीमधनं कागदाचे विमान फेकत असतं आणि ती चिठ्ठी उघडून पाहते तर त्यामध्ये लिहिलेलं असतं की मंदिरामध्ये तुझी आणि माझी पाऊल एकत्र पडले. आता माझी बायको म्हणून माझ्या घरामध्ये तू कधी पाऊल टाकणार आहेस? आणि तेव्हा ही चिठ्ठी वाचून मात्र सायलीला तर खूपच मोठा धक्का बसतो आणि ती लगेचच बाहेर येते आणि ही चिठ्ठी कोणी फेकली यासाठी बाहेर जाते. आणि त्यावेळेस तिला ऋषिकेश आणि सारंग दिसतात आणि ती ऋषिकेशवर ओरडून बोलते की तू माझ्या अंगावर कागदाचे विमान टाकताना मी स्वतः पाहिलं आहे. अशी करण्याची तुझी हिंमत तरी कशी झाली? आणि आपल्या आईवडिलांना अभिमान वाटावा असं काहीतरी काम करावे ना की त्यांना लाजेने मान खाली घालावी असे वागू नये. त्यावर ऋषिकेश जानकीवर अतिशय रागवतो व तो तिच्याकडे बोट करून तिला शांत बसायला सांगतो. त्यानंतर आपण पाहतो जानकी ही मकरंदच्या ऑफिसमध्ये कामाला गेलेली असते आणि ती सर्वांच्या समोर मकरंदवर ओरडून बोलते, जर मला तुझ्या ऑफिसमध्ये हेच काम करावे लागणार असेल तर मग मला तुझी ही नोकरी नकोय, गुड बाय असे म्हणून ती तिथून रागाने निघून जाऊ लागते. तेव्हा मकरंद हाताला हात धरून अडवण्याचा प्रयत्न करतो आणि बोलतो, जानकी माझं ऐकून तर घे. आणि मकरंद सर्वांच्या समोर तिचा हात पकडल्यामुळे जानकीला खूपच राग आलेला असतो आणि जानकी बोलते, तुझी हिंमत कशी झाली मला टच करण्याची? असे बोलून ती सर्वांच्या समोर ऑफिसमध्ये मकरंदच्या कानाखाली मारते आणि तेव्हा सर्वांना तर खूपच मोठा धक्का बसतो. तर मकरंद हा अतिशय रागाने जानकीकडे पाहू लागतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये मकरंद कशा प्रकारे आपल्या अपमानाचा बदला घेणार हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.